शुभ सकाळ भावांनो, निघाला आहे गार्डनला. मला सकाळी चेवच नाही आली तर मला लेट झाला आहे. लवकर जाऊ आपण गार्डनला. मग गार्डनच्या आत गेल्यावर भेटू. चल लवकर जाऊ. मला एक गार्डन कशी आता वाजले 7:05 झाले. आता काहीतरी आपल्याला बघा स्टोर वापस यायचं आहे. आपल्याला फक्त 45 मिनिट्स आले. गार्डनच्या जवळच आहे. जाऊ लवकर. आलो आहे गार्डनमध्ये. बघू शकता तुम्ही भरपूर लेट झालं माहिती आहे का. मी सकाळी उठलो 5:30ला. अर्धा तास झोपा म्हणलं आणि 6 वाजता जाऊ म्हणलं गार्डन. डायरेक्ट उठलो 7 वाजता. फ्रेश होऊन डायरेक्ट आलो आपण. आपल्याला 7:15 वाजले आहे. बाहेर आपल्याला 7:04 झालते. बाहेर मध्ये यायला आणि लोकेशन मध्ये यायला टाइम गेला. एपिसोड आहे 43वा. गार्डन मध्ये का होते का माहिती. तर संडे आहे. त्याकडे फक्त आता 45 मिनिट्स बाकी आहे. पहिले मी रनिंग मारतो. भरपूर मोठं रनिंग साठी गार्डन आहे. म्हणजे कसं राऊंड आहे 400 मीटरचं. आपण एक राऊंड मारून येऊ. चला पहिले राऊंड मारून येऊ. गरम होईल. आपण चला का वॉर्मअप करू. आम्ही चालू करू रनिंग मारून. मारून नाही आलो. माहिती आपला एपिसोड कितवा का नाही 43वा. मी वॉर्मअप करून घेतो. आपल्याकडे टाइम कमी आहे. राहिले फक्त 40 मिनिट. बोलण्याच्या नावामध्ये टाइम गेला भरपूर. कॅमेरा सेट करतो मग वॉर्मअप चालू करू. राग पडते. लाल मुंगीने चावली आहे मला. आपला वॉर्मअप कम्प्लीट झाला. नॉर्मल पुशअप मारलं 10. हिंदू पुशअप घेतलं 8 गेले. कंटिन्यू मारल्यामुळे एवढेच गेले. तर आता घेऊ आपली एक्सरसाइज. त्यापूर्वी त्याला बांधून घेऊ भेटू. सापडले आहे मला. इथं करायचं काय करायचं तर आपल्याला नाही जमणार. रुतल पार हाताला. हा इथे जमल का इथं. रिंगी चालू तर पहिलेच तकलीफ व्हायला पाहायला. इथंच करू. इथंच चला ते काय नाही होत. तरी जागा बघितला आहे. आता पहिली एक्सरसाइज तुम्हाला माहित आहे आपण कोणते घेतो काय नाही. हँड स्टँड पुशअप तीच येतात काय नाही. तुला बहुतेक मला झाडाचं. तर पहिले सेट झाला आहे. व्हिडिओ बघतो. मी कपडे खराब झाले राहू द्या. चेंज काय केलं माहिती आहे का. ते भरपूर हाताला त्रास होत होता. मुंगी चावलेली पिठा गेली. शुक मारताना एवढं त्रास होईल तर डायरेक्ट लोकेशन चेंज केलं. पहिल्या सेटला मारलं 4. बघू लोकेशन चेंज केलं किती मारते काय. वॉल हँड स्टँड पुशअप 2च सेट मारू. जागा बरोबर नाही. बिजीर होईल मला असं वाटतं. जागा खालीवरी आहे. काय नाही गेले मला. 2 सेट मारलं बस झालं. 8 मारले पहिल्या दुसऱ्यामध्ये मिळून 8 झाले 2 सेट. जागा बरोबर नाही. मारता पण नाही गेली. जागा खालीवरी असल्यामुळे मला झाली आपली पहिली एक्सरसाइज कम्प्लीट. 80% घेऊ आपण हँड स्टँडला होल्ड करू. चांगली जागा. गार्डन एवढं मोठं आहे की लोकेशन चांगलं राहतं बरं का. पहिल्या सेटला किती वेळ थांबतं काय. नाही गेले काय करावं काय नाही. आपल्यासाठी एकदम बेकार गेला. त्याला काय होती काय नाही. चेंज केले. वाटतं काहीतरी फरक पडा म्हणून मी लोक चेंज केलं तर काही फरक नाही पडत. आपल्यासाठी सेट बघितलं तुम्ही.
जमत आहे 30% ते लक्ष राहत नाही. तिसऱ्या सेटला असा प्रयत्न करू की आपण फोकस तिथेच राहावं आणि आपल्याला जमायला पाहिजे तिथे तरी रोज प्रॉब्लेम आहे, आपल्याला दिसत नसेल. लोकेशन नाही भेटली मला त्यामुळे मी इथं चालू वापस. बघा मेन कारण नंतर आपल्याला लेट झालं ते बोलून काही फायदा नाही. तिसऱ्या सेटला जेवढं तेवढं केलं मी. आता बघू तिसऱ्या सेटला काय होते काय नाही. 15 मिनिट बाकी राहिले. तिसऱ्या सेट मध्ये बघा जेवढं होईल तेवढं 100 सेकंदामध्ये आपण थांबायचा प्रयत्न करू. थांबल्याशिवाय काही पर्याय नाही आपल्याकडे. फोकस पूर्ण तिथंच ठेवू. फोन थांबला आहे 180 सेकंद. 180 सेकंड मध्ये थांबला असं 50 सेकंड. थोडं जमते म्हणजे कसं जमते किंवा जमत नाही लक्ष राहत नाही. पूर्ण स्टेप बाय झालं ना आपल्या बरोबर हातात थांबता येईल. शिक्षण नाही भेटली मेन कारण थोडं माझं मूड खराब झाला. ते चांगल्यासाठीच झालं. मतलब आहे म्हणजे करतोय प्रमाणे केलं तर आपण तसंच होतंय. मला असं वाटते खराब होती गाडीला लोड पडते किशन नाही भेटत आपलंच चालत बहाने. उद्यापासून नाही चालणार होईल ते आपण झाली आपली. मला दुसरी एक्सरसाइज कम्प्लीट टाइम कमी आहे त्यापासून रूल्स म्हणजे रूल्स फॉलो करू. एक दिवस महत्वाचा आहे आपल्यासाठी. मला वाटतं की मी विनाकारण मी दिवस वाया घालतोय. माझ्या डोक्यामध्ये काय काय विचार येतात जेव्हा मी करतोय विचार येतात. आणि सोमवारपासून मेडिटेशन बी चालू ठेवू. आपला सांगतो एकदम प्रॉपर रुटीन कसं करतोय का आणि असं फोकस असलं ना पूर्ण करू शकतो. फोकसच नाही जे मी करतोय ना तिथे लक्ष नाही राहत. दुसरीकडेच लक्ष असतो. काहीतरी विचार करत राहतो डोक्यामध्ये आणि मला जमत नाही. असं वाटतं मी विचार करतच पुढे जातोय करणार नाही असं मला वाटतंय. असं दिवस लोटत राहतोय. गेलं तर आपल्याला 100 200 दिवस लागतील कम्प्लीट करायला. जेवढं लवकर होईल तेवढं मेडिटेशन चालू करू तर आलं ना आपण तिथं करू शकतो. मला तर चालतं की असलं ना आपण लवकर शिकतो. माझं कसं चाललंय माहिती आहे करतो लक्ष नाही राहत दुसरीकडेच राहते. लक्ष करतोय जमलं नाही राव करायचं का नाही. आपली मेन गलती म्हणलं तर आपल्याला बघून बोलायला मला लाज वाटते कारण की माझं लक्षच राहत नाही मेन. तर आता आपण इथून फोकस करू की गोल काय आहे काय नाही. बरं तर मला स्वतःवर हसी लागली कारण की आज पण नाही झालं शूट आपला 75 झालं आणि आपण फ्रॉक्स टाइम नाही केलं. 8 वाजून गेले मला पण नाही कळलं. सोमवार उद्यापासून फुल रोटेशन चालू करू सांगितलंच आहे. पण आता स्ट्रेचिंग पण नाही केलं. थोडं स्ट्रेचिंग करतो नंतरला उद्या भेटू. आता एडिटिंग काय बोलावं काही कळलं नाही गेले. उद्या भेटू चला.